नमस्कार मंडळी, नमस्कार. मी माधवी मोहन गोखले आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. महाशिवरात्रीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. 20-20, 22-22 वर्षापासून आपल्याशी कनेक्ट असणारे लोक आपल्याकडे आहेत. त्याची एक आठवण सांगते. साधारण 20-22 वर्षापासून दर महाशिवरात्रीला सांगलीवरून एक गृहस्थ फोन करतात सरांना, फक्त नमस्कार म्हणण्यासाठी. 21 वर्ष 22 वर्ष झाली असतील. आज मी यांना सकाळी म्हटलं त्यांचा फोन येईल. हां, फक्त स्मरण करणं असतं गुरूंचं आपल्या. तर असे ऋणानुबंध आपण आतुरालेने अनेकांशी जपलेले आहेत. ते लोक इथे येऊन आपल्याबरोबर आनंद साजरा करतात. आजही हा कार्यक्रम आपण सादर करणार आहोत आणि त्याची सगळी सूत्रं आपले मेघराज वैद्य आहे. आता त्यांच्याकडे मी सगळी सूत्रं सोपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नमस्कार मंडळी. यशस्विताचा 75वा भाग लवकरच पूर्ण होणार आहे. तर सर्वप्रथम सगळे उपस्थित मंडळी यांचं मी आतुरल्याच्या तर्फे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाचा निवेदक मेघराज वैद्य. मैं हूँ आपके संग इस प्रोग्राम में भरने रंग. तर आपण सगळ्या जणांनी अर्थात इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची जी पेंटिंग आहे त्यामध्ये खूप छान रंग तुम्हीच भरलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण का सगळीजणं एकदम पार्टी अप्रोप्रिएट होऊन आलेले आहेत आणि अनेक परिवार इथे उपस्थित आहेत, ज्यामध्ये मला असं वाटतं की थर्ड जनरेशनसुद्धा आहे. तर ज्यांनी आपल्यासोबत आपल्या मुलांना किंवा नातवंडांना आणलेलं आहे त्यांचं विशेष कौतुक आहे. यशस्विताचा एक 75वा भाग प्रत्येक औंढा गिळत असताना आपण मनामध्ये म्हणजे आपल्या हृदयास्थ परमेश्वरावरती त्याचा अभिषेक करत आहोत आणि ती साधना देखील आपली सुरूच आहे. आणि हे आपल्याला लक्षात आणून देण्याचं काम सरांनी केलं. तर सरांसाठी पुन्हा एकदा या गोष्टीसाठी आपण टाळ्या वाजूया. कारण का बऱ्याचशा गोष्टी आपण जीवनामध्ये नकळत करत असतो आणि ह्या आपल्या हातून घडत असतात, परंतु त्या लक्षात आणून देणं आणि त्याच्यावरती आपण विचार करून त्याच्यावरती आपण चिंतन करतो. तो सर यशस्विता आणि सायन प्रार्थनेच्या या विविध भागांमधनं जे काही आपले अनुभव सांगतात आणि निरनिराळे विषय एकदम आपल्यासाठी दैनंदिन जीवनातले असतात, परंतु किती वेगळ्या पद्धतीने ते आपल्यासमोर मांडतात. म्हणूनच सरांचं कौतुक आहे. कारण का मला इथे जोशी सरांचा इथे उल्लेख करावासा वाटतो, ज्यांनी मला पुन्हा एकदा मी सांगेन की आतुरल्याशी मला इंट्रोड्यूस केलं की दिवसभरामध्ये आपण बरेचदा आनंदी राहू शकतो आणि जर चेहऱ्यावरती आपण एखाद्याचा म्हणजे प्रसन्नता जी पाहतो जी नॅचरल असते, परंतु आनंदी राहण्याचा प्रयत्न सहजपणे करणारा जो व्यक्ती असतो त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं, जे नेहमीच अष्टीकर मॅडम गोखले सर यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं. त्यामुळे जो व्यक्ती आठवड्यातनं 2दा भेटीला येतो, म्हणजे आपण नेहमी सरांना आणि मॅडमना 2दा भेटतो आठवड्यातनं आणि त्या सगळ्या भेटीची आपण वाट पाहत असतो. तर जी व्यक्ती दुसऱ्यांना आनंद देते ते स्वतः आनंदी असणं हे म्हणजे काही प्रश्नच नाही आहे. कारण का आपल्याकडे जर काही नसेल तर आपण दुसऱ्याच्या झोळीत काय देणार. त्यामुळे नेहमी सरांचं जे तेज आहे चेहऱ्यावरचं ते बघूनच आपल्याला एक वेगळं ऊर्जा देणारं असतं. संचालन मी व्यावसायिक आहे आणि मला आज तुमच्यासमोर या कार्यक्रमानिमित्त सूत्रसंचालन करायला मिळते, माझं भाग्य समजतो. तर कार्यक्रमाला पुढे नेऊया. तर यशस्विताचे सगळे यशस्वी श्रोते इकडे उपस्थित आहेत आणि त्यांनी सातत्याने सगळे यशस्विताचे आत्तापर्यंतचे भाग एकदम लक्षपूर्वक ऐकले असतील, पाहतच असतील. आणि आय एम शुअर की सगळीजणं रविवार आला, मॅडम जसे म्हणतात की कसे आहात सगळे, मजेत ना. तर हा जो एक आवाज आहे हा सुरुवातीचा आपल्याला ऐकायला मिळतो आणि सरांनी देखील प्रत्येक वेळेला यशस्वितामधनं एक नाविन्य आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. मग ते नेहमीचे रेग्युलर जनरल प्रश्न जरी असले तरी त्याच्यावरचं सरांचं जे डिस्क्रिप्शन आहे ते खूप नवीन असतं आणि म्हणूनच आपल्याला नेहमी सरांना ऐकत राहावंसं असं वाटतं. तर मॅडम नेहमी आणि सर पण म्हणतात की अपग्रेडेशन हा जो भाग आहे हा नेहमीच मॅडमनी आणि सरांनी फॉलो केलेला आहे आणि सर्वात मुख्य भाग म्हणजे सातत्य. तर सातत्य हे जे ठेवलेलं आहे तर त्यासाठी कौतुक म्हणून पुन्हा एकदा या आतुरल्याच्या टीमचं आपण कौतुकास्पद म्हणून एकदा क्लॅप करूया. तर क्लॅप्सनी ऊर्जा वाढते आणि सरांनीच एकदा सांगितले की गव्हर्नमेंटनी अजून काही त्याच्यावरती टॅक्स लावलेला नाही आहे, GST वगैरे. त्यामुळे वेळोवेळी ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की इकडे
खरंच आपण अप्रिशिएट करायला पाहिजे. त्यामुळे मॅडमनी सांगितल्याप्रमाणेच आपण सगळे सुज्ञ आहातच, त्यामुळे आपण योग्य त्यावेळी क्लॅप कराल याची अपेक्षा आहे. छान आवाज असलेले आणि आपल्याच आतुरालय परिवारातले एक सदस्य आदरणीय अष्टीकर सर सिनियर आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि एक छान गाणं सादर करून या कार्यक्रमाला योग्य ती सुरुवात आणि दिशा द्यावी. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. वेलकम सर. क्या बात है. गणपती बाप्पा. तर गजाननाची स्तुती, गजाननाचं वंदन करणारं हे गाणं अष्टीकर सरांनी सादर केलं. असं म्हणतात ना की एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषाचं अप्रिसिएशन करावं आणि एस्पेशली आपल्या मिसेसकडनं कौतुक होत असेल तर मग काय थोडंसं ब्रॉड चेस्टेड फील होतं, कॉलर टाईट होते. अष्टीकर सरांना पटकनच घसा सुकला बघा. पाणी प्यायला गेले पाठीमागे. येस, आजचा कार्यक्रम आनंदाचाच आहे. तर प्रश्नमंजुषेचा आपण एक प्रथम या ठिकाणी भाग घेत आहोत, जिथे आपण यशस्विताच्या 51 पासून ते 73 पर्यंतच्या भागांचा काही प्रश्नावलीचा एक भाग माझ्याकडे आहे आणि ते काही प्रश्न मी विचारणार आहे. तर सगळे आता माझ्यामध्ये मुलं जी इकडे आहेत, मार्च महिन्यापासून साधारण आणि काही जणांची एप्रिलमध्ये परीक्षा असते, तर असे हे यशस्विताचे सगळे जे स्टुडंट्स आपण श्रोते म्हणूया त्यांची एक परीक्षाच आहे. तर सगळीजणं परीक्षेला तयार आहात ना? येस. परीक्षा म्हटली की आपण थोडेसे गंभीर होतो, परंतु आपण गौतम गंभीरसारखा गंभीर चेहरा न करता आपण यातसुद्धा आनंद घेऊया. सगळे आनंदीच ना का गंभीर? व्हेरी गुड. ये आणि मॅडम म्हणतात तशा पद्धतीने दुसरं ऑप्शन नाही आहे, येस ऑर नो नाही, येस ऑर येस. सो हाऊज द जोश आतुरालय? सुपर. ठीक. तर सगळे तयार ना? ज्यामध्ये 10 प्रश्न आहेत त्यांना मी 3 विकल्प पण देणार आहे, 3 ऑप्शन्स असणार आहेत उत्तरं. ती तुम्ही चूज करायची आहेत. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन थोडेसे सोपे केलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण का आता ऑप्शन असणार आहेत. इन्व्हिटेशन दिल्यापासून आय एम शुअर की या घडीची या दिवसाचीच वाट पाहत होतात आणि तेवढी उपस्थिती देखील आपल्याला इकडे दिसते आहे. त्यामुळे आतुरालयावरचं आपलं प्रेम, याचं आपल्या उपस्थितीचं बहुसंख्येने इकडे हे प्रशस्तीपत्र आहे. तर एवढ्या सगळ्या जणांना मॉनिटर करणं मला एकट्याला अवघड जाईल, म्हणून आपण अजून काही स्ट्रॉंग पिलर्स फ्रॉम आतुरालय परिवार इकडे आमंत्रित करू. तर अष्टीकर सर, मी तुम्हाला विनंती करतो, कृपया आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर या आणि जज म्हणून आपणास एक वेगळा रोल इकडे भूमिका साकारायची आहे. आणि संगोई सर, आपणास देखील मी विनंती करीन, आपण देखील कृपया व्यासपीठावर या. आणि पाटणकर सर, आपण देखील व्यासपीठावर या प्लीज. मी तिन्ही आदरणीय जजेस यांना विनंती करीन, आपण आपल्या विशेष स्थानावरती स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. जज म्हणलं त्यामुळे थोडंसं प्रेशर आलेलं आहे, पण आम्ही भूमिका चांगली निभावतो, तुम्हाला माहीतच आहे. ज्या भूमिकेत टाकले त्या भूमिकेत आम्ही आहोत. येस येस येस. आणि संगोई सरांचं पण म्हणजे बोलण्यामध्ये विशेष शैली आहे, कारण का ते अनेकदा आपल्याला काही एक कोर्स होता त्यामध्ये सर काही असे विशेष डायलॉग घेऊन म्हणजे अधोरेखित करताना म्हणजे मला विशेष लक्षात येतात. ते म्हणाले की
जे काही आठवले ते पाठवले ते अजून मला लक्षात आहे. त्यामुळे सरांना पटकनच असं काहीतरी वेळेत आठवतं आणि ते लगेच आपल्याकडे पाठवून देतात आणि आपण मस्त त्याची मेजवानी घेतो. थँक्यू सर. येस. तर जजेस, आपल्या परवानगीने आपण प्रश्न विचारायला सुरुवात करूया. ओके. कॉन्टेस्ट जी आहे ती 10 प्रश्नांची असणार आहे आणि यशस्विताचे 51 पासनं ते 73 भागापर्यंत आधारित असे 10 प्रश्न असणार आहेत. प्रश्न विचारल्याबरोबर जी व्यक्ती सर्वप्रथम हात वर करेल, बोट वर करेल, त्या व्यक्तीला प्रथम संधी दिली जाईल आणि आपलं उत्तर अचूक असलं तरच तुम्हाला तो गुण देण्यात येईल. आणि एखाद्या व्यक्तीने एक्साइटमेंटमध्ये पहिल्यांदाच हात वर केला आणि आपणास संधी देण्यात आली उत्तर सांगण्यासाठी आणि जर ते उत्तर चुकीचं असेल तर मग आपण नेक्स्ट व्यक्ती ज्यांनी हात वर केला होता त्यांना संधी देऊ. ओके जजेस. तर प्रथम प्रश्न असा आहे, 51 ते 73 पार्ट्स जे एपिसोड्स आहेत त्यामध्ये सर्वात जास्त व्ह्यूज, मी लाईक्स नाही म्हणत आहे, लेट मी पुट इट फॉरवर्ड अगेन, व्ह्यूज सर्वात जास्त कोणत्या एपिसोडला मिळाले? मी ऑप्शन्स देतो आहे. ऑप्शन ए 51, ऑप्शन बी 64, ऑप्शन सी 72. हे नंबर्स जे म्हणालो हे एपिसोडचे नंबर्स आहेत. ऑलराईट. तुम्ही हात वर करून कोणतेही ऑप्शन देऊ शकता. चुकीचं उत्तर दिलं तर इथे येऊन डान्स करा, गाणं गा, एखादं गोष्ट सांगा, असं काही म्हणजे पनिशमेंट नाही आहे. येस जजेस. शेळके सर. येस सर. 64th एपिसोडला सर्वात जास्त व्ह्यूज मिळाले आहेत असं शेळके सरांचं म्हणणं आहे. पण सगळ्या जणांना ऑपॉर्च्युनिटी एकदा परत मिळणार आहे कारण की हे उत्तर चुकलं आहे. पण कहीं पहुंचने के लिए कहीं से निकलना पडता है असं म्हणतात ना, तर शेळके सरांनी सुरुवात करून दिली. धन्यवाद. आता बघा बरीच जण हात वर करतायत, उभे राहण्याचा पण प्रयत्न करतायत कारण का जजेसना ते आयडेंटिफाय होण्याचा प्रयत्न करतायत. सर सेकंड बंगेरा सर 72nd. बरं, नेक्स्ट कोणाला ऑपॉर्च्युनिटी देऊया? त्यांनी उत्तर दिलं आहे 72nd. मी ॲक्च्युअल करेक्ट उत्तर काय आहे मग सांगतो. येस, अजून एक ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतो आपण एका व्यक्तीला. कोणाला देऊया? हां, 51st 51वा भाग म्हणजे पहिलीच गुरुदक्षिणा किंवा एक 51चा भाग म्हटला की आपण म्हणतो ना की काही स्तोत्र आहेत किंवा काही जप करतो तर 11, 21, 51 अशी दक्षिणा गुरुदक्षिणाही देखील देतो. त्यामुळे 51st भाग जो आहे त्याला एकंदरीत 289 व्ह्यूज मिळाले आहेत. ते सर्वाधिक होते आतापर्यंत 51 to 73 भागापर्यंत. पण मॅडमसाठी थोडं सोपं झालं की नाही, कारण का 2 ऑप्शन झाले आता ते नाही आणि ऑप्शन 3च होते. त्यामुळे जो उरला तो. पण नाही, पण त्यांनी तसं कॉन्फिडेंटली पण सांगितलं आहे कारण का जर त्यांना प्रथम संधी मिळाली असती तर आय एम शुअर की त्यांनी 51stच सांगितलं असतं. पण नाव सांगा आपलं अशी विनंती करीन. रेश्मा ढोणे मॅडम, प्लीज एकदा अप्रिशिएशनमध्ये परत एकदा त्यांच्यासाठी विनर म्हणून क्लॅप करूया. यशस्वितामध्ये अनेकदा गोखले सर आणि त्याचबरोबर एपिसोडच्या प्रत्येक एपिसोडच्या शेवटी आष्टीकर मॅडम खूप छान छान गोष्टी सांगतात आणि त्या टॉपिक रिलेटेड सांगतात. बरोबर आहे. तर अनेक अशा गोष्टींपैकी आष्टीकर मॅडम यांनी बेस्ट फ्रेंड्सवरती एक गोष्ट सांगितली होती. तर तुम्हाला गेस करायचं आहे ही गोष्ट कोणत्या एपिसोडमध्ये सांगितली होती. तुम्हाला 3 ऑप्शन देतो. ऑप्शन ए आहे एपिसोड नंबर 57, ऑप्शन बी आहे एपिसोड नंबर 60, ऑप्शन सी आहे एपिसोड नंबर 51. येस येस सर, आपण उत्तर देत आहे 60th पार्टमध्ये सांगितली होती. ठीक आहे. एकाच व्यक्तीने अजून हात वर केलेला आहे. अजून ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुम्हाला अजून कोणता विकल्प घ्यायचा असेल 57 या भागात. ठीक आहे. अजून कोणाचं काही दुसरं मत असेल का? येस, एक इथे गोडगोड दादा आहे इथे, ज्युनियरना पण संधी द्यायला हवे. येस, 51st भागात. ओके, असं तुझं म्हणणं आहे. राईट. तर त्यांनी एक टी शर्ट घातले आणि त्याला मागे एक हुड आहे म्हणून त्याला मी रॉबिन हुड पांडे असं नाव दिलं आहे कारण का त्या दादाचं मला नाव माहिती नाही पण त्यांनी गेस केलं. थँक्यू सो मच. तू पार्टिसिपेट करतो आहेस, व्हेरी गुड, आम्हाला आनंद आहे. तर उत्तर घोषित करू. अचूक उत्तर जे आहे ते
7th पार्टमध्ये आणि सरांच्या मागे बसले आहेत, त्यामुळे सरांचं स्टारडस्ट थोडंसं रब झालेलं आहे. 2 काय म्हणतात ना, ज्ञानाचे भांडार भरलेले असे व्यक्तिमत्व त्यांच्या मधोमध तुम्ही बसलेले आहात. अर्थात सगळे ज्ञानी आहेच इथे. माष्टीकर मॅडम पाठी आहेत, गोखले सर पुढे आहेत, इथे गोखले मॅडम देखील आहेत. त्यामुळे आय एम शुअर की ते योग्य उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचलं नकळत. येस, तर तुम्ही विजेते झालेले आहात सेकंड ह्या प्रश्नाचं. आपलं नाव सांगाल मॅडम? वंदना आतवणकर मॅडम, क्या बात आहे, अभिनंदन. तिसरा प्रश्न 73rd पार्ट. यामध्ये कोणता विषय घेतला गेला होता? तर 3 ऑप्शन आहेत. वस्तूंचा साठा व्यक्ती फार प्रमाणात करते घरामध्ये, जीवनामध्ये, हा विषय होता 73rd पार्टमध्ये. का भक्तीचा फायदा काय, हा एक पार्ट होता. विषय कोणता होता? ऑप्शन सी, बाऊ करतो का आपल्या जीवनात माणूस. पहिलं कोणी हात वर केला? बंगेरा मॅडम. त्यांनी प्रश्न विचारण्याच्या आधीच बरीच जणं बाऊ करतात जीवनामध्ये असं तुमचं म्हणणं आहे. बाकी सगळ्या जणांना पण तेच उत्तर द्यायचं होतं, कारण का लेटेस्ट पार्ट आहे आणि उत्तर पण अचूक आहे. अभिनंदन. एक सक्सेसफुल हस्बैंड के बाजू में बैठने का श्रेय मिला आपको, इसलिए आप भी सक्सेसफुल हो गए. आता बऱ्याचशा महिला म्हणत असतील नेहमी पुरुषांचीच बाजू घेत आहेत. आता महिलांची पण वाखाणणी पुढे करणार आहे, अभी तो प्रोग्राम बाकी आहे. पुढे वळूया. पुढील प्रश्न 4था प्रश्न आहे. बरेचसे विषय सर आपल्यासमोर मांडतात, त्यामधला एक विषय सरांनी एका एपिसोडमधला असा घेतला होता की ब्रह्ममुहूर्तावरती साधना करायची का. ओके, तर यावरती तुमचं काय मत आहे? म्हणजे सरांनी इनफॅक्ट काय म्हणाले होते आणि तुमचे काय विचार आहेत, तसंही थोडंसं तुम्ही आन्सर देऊ शकता. तर सोपे ऑप्शन्स आहेत ह्यामध्ये. तर तुमचं उत्तर असू शकतं हो, दुसरं ऑप्शन आहे नाही, आणि ऑप्शन सी आहे जमेल तेव्हा. येस, हात वर करायचे आहेत पटापट. जजेस इथे रेडी आहेत, बघतायत की कोणाला ऑपॉर्च्युनिटी द्यायची आहे पहिली. पाठीमागे येस, काळे मॅडम. जमेल तेव्हा. येस, उत्तर बरोबर आहे, त्यामुळे काळे मॅडम यांच्यासाठी आपण क्लॅप करूया. जमेल तेव्हा तुम्ही भक्ती करू शकता, त्यामध्ये सातत्य ठेवा, पूर्ण श्रद्धेने करा आणि ते रुटीन तुम्ही त्याच वेळेत करा, हे महत्त्वाचं सरांनी सांगितलेलं. मग ती वेळ दिवसभरातनं कोणतीही असेल तरी चालेल आणि सातत्य ठेवा असं म्हणाले होते. प्रश्न क्रमांक 5. जर आपल्यासमोर गुरु आणि देव दोन्हीही एकाच वेळेस प्रगट झाले, उपस्थित असले, दिसले, तर मग आपण पहिला नमस्कार कोणाला करायचा? बघा, पहिला हात वर आलेला आहे, पण मी ऑप्शन्स देऊ इच्छितो. ओके, नाही तर ऑप्शन्स नाही दिले तर परांजपे सर म्हणतील की सगळं सोडा, मलाच पहिला नमस्कार करा. म्हणजे असा वेगळा 4था ऑप्शन येऊ शकतो, म्हणून पहिले 3 ऑप्शन देतो. येस, तर हां, तर हा कोणत्या एपिसोडमध्ये विचारला गेला होता प्रश्न. ओके, तर हे एपिसोड कोणता आहे सांगायचं. म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाही आहे आता, पण आता जर परांजपे सरांना विचारलं तर मग कोणता तरी नंबर तुम्हाला चूज करावा लागेल. पण तरी देखील म्हणजे जसा नियम आहे तशा पद्धतीने ऑप्शन्स देणार आहे. 53वा भाग, 66वा भाग का 71वा भाग? येस सर, 66वा भाग हेच उत्तर आहे ना सर आपलं? उत्तर बरोबर आहे. परांजपे सर इज व्हेरी क्लेवर, व्हेरी टॅलेंटेड, व्हेरी यंग, व्हेरी शार्प. क्या बात आहे. परांजपे सर, अजूनही आपण 3 भिजवलेले बदाम वगैरे असं काही पद्धत चालू ठेवली आहे का? च्यवनप्राशचे डोस चालू आहेत, म्हणजे 2 चमचे. म्हणजे राईट फ्रॉम द बिगिनिंग त्यांची मेमरी शार्पच आहे, प्रश्नच नाही. म्हणजे आमच्या ॲक्टिंग या येस सर बोला. वेळ मिळता त्यावेळेस आपण यशस्विता पाहता एपिसोड्स. येस येस येस. चला पुढे वळूया. 6वा प्रश्न. तुम्हाला 50th एपिसोडचा टॉपिक सांगायचा आहे. बघा, मी तुम्हाला 51st to 73 पर्यंतच्या भागांमधले प्रश्न असणार आहेत असं म्हणालो. त्यामुळे काय बॉलर्स हल्ली काय म्हणतात ना, गुगली टाकतात, असा एक गुगली बॉल टाकतो आहे. 50th पार्टकडे नेतो आहे मी तुम्हाला, कारण का 50th पार्ट एक गोल्डन जुबलीचा पार्ट होता एपिसोड. तर तुम्हाला तोही तसा लक्षात असेल की छान मागे सजावट होती आणि खूप छान सरांनी त्यामध्ये विषय काही घेतले होते.
तर त्याचवरती आधारित हा प्रश्न आहे. 50th एपिसोडमधला विषय कोणता होता? ऑप्शन्स देखील सांगणार आहे. मनशांती या विषयावरती आधारित होता का? ऑप्शन बी ईर्षा या विषयावरती आधारित होता का? का सी अपग्रेडेशन या विषयावरती आधारित होता? येस. आता कसं झालं आहे, गोखले मॅडमनी सांगितलं की आपण सुज्ञ आहात तर आपण मोबाईल बंद करा, त्यामुळे आता लगेच तुम्हाला गुगल सर्च करणं किंवा यूट्यूब पाहणं अवघड आहे. सर्च करणं अपग्रेडेशनवरती. येस, या मॅडमनीच फक्त हात वर केला होता आणि यांनाच आपण ऑपॉर्च्युनिटी दिली आहे. अपग्रेडेशन हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. आपलं नाव मॅडम? ओके, दीप्ती मॅडम, अभिनंदन. पुढे वळूया. प्रश्न क्रमांक 7. भक्तीचा फायदा अडचणीत होतो का असा एक विषय यशस्विताच्या एका एपिसोडमध्ये घेतला होता. कारण का भक्ती केल्यानंतर आपल्याला अडचणीत आपण सापडलो असलो आणि जर आपण त्यातनं पटकन आणि जास्त काही कष्ट न घेता किंवा जास्त त्रास न होता आपण बाहेर पडू शकलो किंवा कोणी मदतीला म्हणजे पटकन आलं आणि आपण त्यातनं बाहेर आलो तर आपल्याला असं वाटतं की आपली भक्ती मार्गाला लागली आणि ती जी जमापुंजी आहे त्यामधनं काही वजा झाली आणि आता उर्वरित आहे ती पुढच्या अडचणीसाठी राखीव असा काही तो भाग होता. तर हा जो विषय आहे हा कोणत्या एपिसोडमध्ये घेतला गेला होता? तिन्ही ऑप्शन सांगतो. एपिसोड नंबर 64, एपिसोड नंबर 55 का एपिसोड नंबर 73? 64, 55 का 73? येस, इतरांनी देखील ऑपॉर्च्युनिटी घ्यायला हरकत नाही आहे कारण का तुम्हाला ऑप्शन्स तर दिलेलेच आहेत, त्यामुळे जरी उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही आहे. येस, 55th पार्टमध्ये आपण म्हणालात. ओके, ठीक आहे, आपण उत्तर नोट डाऊन करूया. 64 असं कोण म्हणत आहे? आपणच. अच्छा, म्हणजे त्यांच्या वतीनं म्हणताय का? अच्छा, म्हणजे पासिंग द पार्सलसारखं उत्तर तिकडे पास केलं मॅडमनी. ठीक आहे. पवार मॅडम म्हणत आहेत की आज थोडी पॉवर कमी पडते तर तुम्ही जरा मोठ्या आवाजात बोला, तुमचा आवाज एकदम जबरदस्त आहे. आणि लगेच तिकडे बंगेरा सर म्हणाले हो आवाज जबरदस्त आहे. ओके, येस, तर आपण उत्तर दिलं 64. ठीक आहे. अजून कोणाला दुसरं काही उत्तर द्यायचं आहे? एक प्रिन्सेस आहे, ती उत्तर देऊ इच्छिते, मध्ये बसली आहे. येस, ट्विंकल गर्ल, ग्लिटरी गर्ल, 73. ओके, तिने प्रयत्न केला त्यासाठी ॲटलिस्ट आपण अप्रिशिएट करू शकतो. लेट्स क्लॅप. गुड. या दादांनी पार्टिसिपेट केलं, त्या ताईंनी पार्टिसिपेट केलं, पण योग्य ते उत्तर आहे एपिसोड नंबर 64. पवार मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स. 8वा प्रश्न. 51st एपिसोड जो शूट केला गेला त्याचं टॉपिक कोणतं होतं? ऑप्शन ए बेस्ट फ्रेंड्स, टॉपिक 2 किंवा ऑप्शन 2 इच्छामरण का ऑप्शन सी टाईम इज मनी? विचार करा. येस मॅडम, टाईम इज मनी या विषयावरती हा एपिसोड शूट झाला होता असं त्यांचं म्हणणं आहे. उत्तर बरोबर आहे. टाळ्या, अभिनंदन, क्या बात आहे, वा. ओके, जान्हवी कानडे मॅडम. येस, सेकंड लास्ट प्रश्न आहे, तर ज्यांना ऑपॉर्च्युनिटी घ्यायची आहे त्यांनी लवकरच घ्या कारण का 2च प्रश्न उरले आहेत. 60व्या भागाचं टॉपिक कोणतं होतं? 60th एपिसोडचं टॉपिक कोणतं होतं? भक्तीचे फायदे, ऑप्शन बी जीवन सार्थक होणे का ऑप्शन सी वस्तूंचा साठा? 3 ऑप्शन. येस सर, ते सर पहिले, राईट? येस, जीवन सार्थक या टॉपिकवरती 60वा भाग शूट झाला होता, राईट? अभिनंदन सर. नाव सांगा सर. दीपक काळे सर. सगळे ऑडियन्स समोर जजेसकडे बघून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी अमूल बटर लावण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे म्हणतात ना, नजर हटी तो दुर्घटना घटी, ऑपॉर्च्युनिटी कोणाला तरी जाईल. शेवटचा प्रश्न आहे, 62व्या भागाचा टॉपिक विषय कोणता होता? ऑप्शन ए अंधश्रद्धेवरती हा आधारित होता का? ऑप्शन बी घरी आणि बाहेर कसे वागावे हा टॉपिक होता का? आणि ऑप्शन सी अनुसंधान यावरती आधारित होता का? येस सर. ढोणे सर. येस, घरी आणि बाहेर कसे वागावे. सर अवधूत सर. अनुसंधान. अजून कोणाला काही दुसरं
ऑप्शन चूज करायचं आहे. उर्वरित ऑप्शन अंधश्रद्धेवरती बेस्ड होता का? 2च आपल्याला उत्तर मिळालेली आहेत. डॉक्टर सर, आपण जिंकलेले आहात अनुसंधान या विषयावरती. येस, अवधूत भोसले सर हे लास्ट प्रश्नाचं योग्य उत्तर देऊन विजेते झालेले आहेत. सर अभिनंदन. येस, आपण पुण्याहून आलात राईट सर? क्या बात आहे. चला, विद्यानगरी आहे म्हणजे लास्ट क्वेश्चनला त्यांनी बाजी मारलेली आहे. गुड. तर अशाच प्रकारे गमती जमतीचा भाग आणि प्रश्नमंजुषेचा हा एक पहिला टप्पा आपण पार केला आणि त्यासाठी विशेष जजेस आपण या ठिकाणी आमंत्रित केले होते. त्यांना आपण पुन्हा एकदा अप्रिशिएट करू. थँक्यू सो मच आपल्या कॉन्ट्रीब्युशनसाठी. अक्षरशः यशस्विता म्हणजे यशस्वी, तुम्ही यशस्वी कसं व्हाल यासाठी सर जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. जसं समुद्रातनं अनेक लोक शिंपले घरी नेतात, नंतर शोकेसमध्ये ठेवतात, पण आष्टीकर मॅडमकडे अशी एक जादूची पोतडी आहे की त्यात असंख्य शिंपले गोळा केलेले आहेत त्यांनी, आणि त्या प्रत्येक शिंपल्यातनं एक एक मोती काढतात, ती सरांच्या हातावर ठेवतात. मग सर त्या मोत्याकडे बघतात आणि त्याची वैशिष्ट्य सांगतात. त्यामुळे तुम्ही यशस्विताचा भाग बघितलं की मला असं वाटतं की आत्तापर्यंत जेवढे भाग बघितले त्या सगळ्या मोत्यांची माळ माझ्या गळ्यात तुम्हाला दिसते का? इतकी सुंदर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना कुठून प्रश्न सुचतात ना, हाच मला एक मोठा प्रश्न पडला आहे. कोणाही यांनी टच केलेला नसतो. त्यामुळे ती जादूची पोतडी आहे. एक एक प्रश्न काढतात की ज्याला कोणी हातच लावलेला नसतो. पण आतुरत्या यशस्वितेची मी आतुरतेने वाट बघत असतो. प्रत्येक एपिसोड बघतोच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता कुठेही बसलो तरी नेहमी औंढा गिळत असतो, कारण हा अभिषेक चालू राहावा असं सरांनी म्हटलेलं असतं. हे मात्र मी एक निश्चित ठेवलेलं आहे. सरांचे जे मार्मिक बोलणं असतं ते तुम्हाला कुठेही मिळणार नाही. अनेक विषय, अनेक प्रश्न, त्याच्यावर अनेक उत्तरं, इतकी माहिती, बाप रे. मी म्हटलं सरांच्या मेंदूला किती सुरकुत्या आहेत देव जाणे. कारण आष्टीकरणात एक एक प्रश्न असे भात्यातून बाण करतात, डिशूम आलं ब्रह्मास्त्र, आलं आग्नेयास असं. पण सर काय करतात, ढाल करतात आणि जाओ बॅक टू द पॅव्हेलियन. आणि आमच्यावर जो एक ज्ञानाचा जो वर्षा होतो त्या अस्त्रामधनं, त्याने आमचं सगळं मन पुलकित होऊन जातं. मी आष्टीकर मॅडम आणि सरांना सांगीन की 75 भाग पूर्ण झालेले आहेत, पण 75 नाही, आपण 1000 भागापर्यंत हे न्यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि ते 1000 भाग बघण्यासाठी आम्ही नेहमी असावं अशी पण तुम्ही प्रार्थना करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. येस, सगळ्या जणांना पटलंच असेल सर काय म्हणाले ते, आणि इतरांचे पण काही वेगवेगळे नक्कीच अनुभव आणि व्ह्यूज असतीलच. आणि तसेच काही वेगळ्या प्रकारचं आपण सरांबद्दलचं कौतुक म्हणा किंवा मॅडमबद्दलचं किंवा एकंदरीत ह्या यशस्विता हा प्रोग्राम किंवा एक उपक्रम राबवण्याची ही संकल्पनेबद्दलचं जे कौतुक आहे, तर हे गुणगान गाण्यासाठी पुढील व्यक्तींना आमंत्रित करूया. सौ जान्हवी कानडे मॅडम यांना मी विनंती करीन आपण कृपया व्यासपीठावरती येऊन आपले विचार मांडावेत. यांच्यासाठी पण आपण क्लॅप करूया. विनर्स आहेत. नमस्कार. आतुरालयाच्या सगळ्या आतुर विद्यार्थ्यांना नमस्कार. मी पहिल्यांदाच व्यासपीठावर बोलते आहे माईक घेऊन. कधी असा प्रसंग आला नाही. आज सरांनी आणि मॅडमनी मला तो दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असेच आशीर्वाद ठेवा. आतुरालयाचा 75व्या भागाचा आज सेलिब्रेशन करतो आहे, तर मला त्यांच्यातला जो एक एपिसोड आहे, हर रोज दिवाळी सेलिब्रेट करो, दिवाळी सेलिब्रेशन्स इन 365 डेज, तो खूप आवडला. कारण की मनाची पण साधना करू शकतो, देवाची पण करू शकतो, आणि आपल्याबरोबर घरातल्या सगळ्यांना आनंदी ठेवू शकतो. त्याच्यामुळे तो एक असा एपिसोड आहे की आपण छोटी मोठी का होईना दिवाळी साजरी रोज करू शकतो. तो एपिसोड मला खूप आवडला आणि मी तसं वागण्याचा प्रयत्न करत असते. हे पण मला तेच म्हणतात की तू रोज एवढी हसत कशी असतेस, सतत हसते, सतत नाचते, सतत बोलते, तुला जमतं कसं? मी म्हटलं मी लहानपणापासून ते ऐकत आली आणि आज सरांकडनं पण तेच ऐकते आहे
तर मला ते पटतं आहे की आपण जितकं आनंद राहू तेवढं दुःख आपल्यापासून दूर जातं आणि आपण दुःखाचा अनुभव पण घेत नाही, असं म्हणजे त्याचे आपल्याला त्रास होत नाही दुःखाचा आपल्याला. तर मला तो एपिसोड खूप आवडला आहे. आणि मुलं आजकाल विचारतात की असं का, दिवा आत्ताच का लावायचा, पूर्वेकडेच का बसायचं, साधना अशी का करायची. जे फक्त माहिती होतं त्याचं शास्त्रीय कारण काय आहे हे सरांमुळे कळतं आहे, त्याच्यामुळे मुलांचे प्रश्न पण कमी झालेले आहेत. तर सर असेच मुलांसाठी पण काही एपिसोड काढलेत त्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने किंवा भविष्याच्या दृष्टीने, तर मला खूप छान वाटेल. आणि थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल. धन्यवाद सर. मॅडमनी दिवाळीचा जो भाग आहे, म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक दिवस दिवाळीचा आहे आणि आपण तसा सेलिब्रेट करावा याबद्दल मॅडम म्हणाल्या. तो एपिसोड त्यांना आवडला. आणि दिवाळी हा जो सण आहे हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट सण असा आपण मानतो, ज्यामध्ये गोडधोड आणि रोषणाई सगळीकडे करतो. आणि मॅडमच्या चेहऱ्यावरती पण तशी रोषणाई दिसते, कारण का ते आनंदी राहतात. आणि जर आपण दिवाळीचा भाग लक्षात घेतला तर त्यामध्ये येल्लो, ऑरेंज आणि रेड असे 3 कलर्सचा समावेश असतो. मॅडमनी आज ऑरेंज कलर घातलेला आहे, त्यामुळे तेही सगळं फॉलो नकळत झालं आहे की काय. येस, या ना, येस, तो ब्राईटनेस आहेच. येस, आपण सौ नंदिनी देशमुख मॅडम यांना विनंती करूया, प्लीज आपण स्टेजवरती येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. प्लीज यांच्यासाठी पण आपण क्लॅप करूया. खूप सिनियर, रिस्पेक्टफुल, गोड, प्रेमळ आणि त्यांच्या घरी गेल्यावरती आदरातिथ्य म्हणजे अगदी आपल्या आई आजीसारख्या करणाऱ्या आणि सगळं मनापासनं छान, म्हणजे आपण आपल्या घरी आहोत असं आपल्याला वाटतं, म्हणजे तेवढी आपुलकी देणाऱ्या. आतुरालयाच्या सर्व परिवाराला माझा नमस्कार. परवाच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, तसाच आज आपण हा यशस्विताचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, म्हणजे त्या वाटचालीवर आहोत. त्याबद्दल माझ्याकडून आतुरालयाला आणि यशस्विता कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा. आता यशस्विता म्हटलं की आत्ता जोशी सरांनी सांगितलंच की यशस्वीपणाकडे तुमची वाटचाल. पण हा यशस्वीपणा कोणत्या अंगाने आहे, सर आपल्याला कोणत्या दृष्टीने मार्गदर्शन करतात, प्रत्येकाचा ऐकण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आणि त्यात पुन्हा आष्टीकर मॅडमचे विषय, म्हणजे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की जी शंका आपल्या मनामध्ये कुठंतरी कधीतरी असते, आपण ती कुणाला विचारत नाही किंवा ती विचारावी असंही आपल्या मनात कधी येत नाही. पण ती शंका जेव्हा आष्टीकर मॅडम विचारतात आणि त्याचं उत्तर जेव्हा सरांकडून आपल्याला मिळतं, तेव्हा कुठेतरी एक समाधानाचा श्वास आपण सोडतो. असं वाटतं की वर्षानुवर्ष एखादी गाठ आपल्या मनामध्ये कुठेतरी बसली होती की असं का करायचं, हे असं का करायचं, किंवा याने काय साध्य होतं, का याचे परिणाम काय, हे सगळं हळूहळू आपल्या मनातला निचरा होत जातो आणि आपलं मन स्वच्छ होत राहतं. आपण प्रगतीपथावर जायला लागतो. आता प्रत्येकाची प्रगतीची व्याख्या आणि प्रगतीचा मार्ग वेगळा वेगळा असला तरी असं वाटतं की कुठंतरी आपलं अपग्रेडेशन होत असतं. आणि शेवटी आपल्या जीवनाचं साध्य हेच आहे. अशा एक गाठी जेव्हा आपल्या मनातल्या सुटतात आणि आपण मोकळं होतो, मोकळा श्वास घेतो, तर कुठेतरी परमेश्वराशी आपली अटॅचमेंट होत असते. न कळत का होईना या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता गाडगे महाराजांनी आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं आहे आणि खराटा घेऊन झाडायला सुरुवात केली. सगळीकडे स्वच्छता. आपण आपल्या घरामध्ये बघतो कुठेतरी इथे कचरा आहे, तिथे कचरा आहे, मग तो झाडून काढला पाहिजे आणि तो झाडून काढल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं समाधान होतं. तसाच हा आपल्या मनातला कचरा आष्टीकर मॅडमच्या प्रश्नाने निघतो आणि सरांच्याकडून तो मनातला कचरा स्वच्छ केला जातो आणि आपलं मन स्वच्छ होतं. आता आष्टीकर मॅडम हा सगळा कचरा कुठून गोळा करतात त्याच्याबद्दल त्यांना एकदा विचारायला पाहिजे. मला तर वाटतं की त्यांना कदाचित परकाया प्रवेश जो म्हणतात तसं दुसऱ्याच्या मनामध्ये प्रवेश करण्याची काहीतरी हातोटी त्यांच्याजवळ असली पाहिजे, किंवा कधीतरी कुठेतरी एवढ्या व्यक्तींशी त्यांचा संपर्क येतो, त्या भेटतात, मग त्यांना बघितल्यानंतर किंवा त्याच्याशी बोलल्यानंतर
त्यांना जाणवत असेल की अरे याच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, आणि मग मॅडम ते प्रश्न सरांना विचारतात. आपल्याही मनात तो प्रश्न कुठेतरी असतोच, आणि मग आपलं समाधान होतो. आणि शेवटी समाधान मिळणं, आनंद मिळणं हेच आपल्या जीवनाचं इप्सित आहे, साध्य आहे. तर यशस्विता कार्यक्रम इतका सातत्यानं चालू ठेवणं ही एक आणखीन कठीण परीक्षा वगैरे काही म्हणता येणार नाही तसं, पण हे काम खूप अवघड आहे. आणि त्या अवघड वाटेवरून सर, मॅडम आणि सरांची टीम, जेव्हा आमच्या घरी यशस्विताचे काही एपिसोड वगैरे व्हायचे त्यावेळेला खूप म्हणजे एवढं छान वाटायचं. आणि कुठलंही शूटिंग असो, आनंद असो, काही असो, एवढी ऊर्जा घरामध्ये निर्माण व्हायची आणि मन एवढं प्रसन्न, हसणं, खिदळणं, सगळ्या म्हणजे आनंदामुळं तर सगळ्या तरुण लोकांशी पण आमचा संबंध आला, सहवास आला आणि खूप छान वाटलं. तर यशस्विताला माझ्या खूप खूप शुभेच्छा, आणि असेच कार्यक्रम चालू राहावेत, 1000पर्यंत मजल जावी असं आत्ताच सगळ्यांनी सांगितलं. माझी पण ती इच्छा आहे. आता मॅडमला 1000 प्रश्न तयार ठेवावे लागतील. एवढंच बघा. सर धन्यवाद, आम्हाला एवढा छान अनुभव दिले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद. आता आपण सौ सुरेखा बंगेरा मॅडम यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती येऊन 2 शब्द बोलावेत. सर्वप्रथम मी गोखले सर आणि गोखले मॅडमचे खूप खूप आभार मानते. आणि यशस्विता या कार्यक्रम तुम्ही सुरू केला आहे त्याबद्दलसुद्धा मला तुमचं खूप आभार मानायचे आहेत. यूट्यूबवर यशस्विता होत आहे म्हणजे काय आहे, यूट्यूब तर कोणालाही अवेलेबल आहे, ज्याच्याकडे नेट आहे तो यूट्यूब पाहू शकतो. याचा अर्थ काय, यशस्विता हे ज्ञानाचं भांडारच तुम्ही खुलं केलं आहे. आज असे असंख्य प्रश्नांचं उत्तरं सरांनी आपल्याला यशस्विता कार्यक्रमातून दिले आहे. सरांकडे कोणत्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, सर्व प्रश्नांची उत्तरं सरांकडे आहेत. आतुरालयाचं ब्रीदवाक्यच आहे, प्रत्येक समस्येचे उत्तर आतुरालय. सरांनी आजपर्यंत अनेक विषय हाताळले आणि मला म्हणायचे की जोशी सर म्हणाले की काही काही प्रश्नांना कोणी हात लावला नसेल, तर असं नाही आहे, प्रश्नांना लोकांनी हात लावला आहे. पण सरांची जी एक सांगण्याची पद्धत आहे, एक विशिष्ट शैली आहे, ते कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज सोपं करून सांगतात. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ते तुम्ही आचरणात पण आणू शकता, इझिली तुम्ही ते आचरणात आणू शकता. म्हणून ते यशस्विता कार्यक्रमाचं हे एक वैशिष्ट्य आहे की प्रोग्राम तर काय अनेक असतात, पण हा एक असा कार्यक्रम आहे जिथे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि ते पण एकदम सहज सोप्या भाषेत, तुम्हाला कळणाऱ्या भाषेत, जे तुम्ही आचरणात आणू शकता. काही वेळा काही गोष्टी अशा असतात ज्याची उत्तरं सोपी असतात पण आचरणात आणणं तसं काही सहज नसतं. म्हणजे त्यातलं मी असं म्हणेन, सरांनी एका एपिसोडमध्ये म्हटलं होतं की अलिप्त राहा हे ऐकायला सोपं आहे, पण जेव्हा आपण ही गोष्ट आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कळतं की हे खरंच खूप कठीण आहे. म्हणजे ती एक प्रोसेस आहे. सरांनी तुम्हाला त्याचं एक हे दिलं आहे, तुम्हाला मार्ग सांगितला आहे की तुम्ही यशस्वी होण्यासाठी काय काय करायला पाहिजे, ज्याचे असे अनेक मार्ग सांगितले आहेत. पण त्यातला एक मार्ग हा पण आहे की अलिप्त राहा, अडकू नका कोणत्याही गोष्टीमध्ये. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. क्षणाचा आनंद घेतला तर तुमचं जीवन आनंदी होईल. नाहीतर काय, असं बघायला गेलं तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात, पण तुम्हाला आनंदी व्हायचं आहे, तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, त्या मार्गावर जर चालायचं असेल तर सरांनी आज तुम्हाला ज्या असंख्य गोष्टी सांगितल्यात, कित्येक गोष्टी सरांचे जे वेगवेगळे कोर्सेस होतात त्याच्यातही सर सांगतात. त्यातलं एखादी जरी गोष्टीचं तुम्ही प्रत्यक्षात आचरण केलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल. नक्कीच. यासाठी सर्वांनी मला वाटलं टाळ्या वाजवायला पाहिजेत सरांसाठी. पूर्वीच्या काळी आपल्या घरी माणसं असायची, मोठी माणसं. आपल्याला काय अडलं तर आपल्याला सांगायचे की याचं हे असं, याचं उत्तर काय, याचं असं काय. आज आता असं काही असण्याची गरज नाही आहे. तुम्हाला कुठलाही प्रश्न अडला आहे, टी व्ही चालू करा, यूट्यूब चालू करा, यशस्विता बघा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. सरांचे यशस्विता प्रोग्रॅम आज 75वा भाग आहे, पण मी म्हणते सरांचे हजारोपेक्षा जास्त भाग होऊ देत आणि इथे नाही, संपूर्ण जगामध्ये आतुरालय जाऊ दे. मोठ्या स्टेडियमवरती आम्हाला तुमचा आतुरालयाचा प्रोग्राम पाहायचा आहे आणि असं माझं स्वप्न आहे. आणि अष्टीकर मॅडमना आणि गोखले मॅडमना, सरांना आणि आतुरालय परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तुमचा तो विचार मला खूप आवडला
की स्टेडियममध्ये प्रोग्राम व्हायला पाहिजे, म्हणजे ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त श्रोतेवर्ग असतील आणि आय एम शुअर की ते स्वप्न तुमचं नक्कीच साकार होईल. तर आपण पुढे आमंत्रित करत आहोत सौ वंदना आतवणकर मॅडम यांना. नमस्कार, मी वंदना आनंद आतवणकर. इथे सगळ्या आतुरालयीन विद्यार्थ्यांकरता, सरांकरता, मॅडमकरता सगळ्यांना माझा नमस्कार. यशस्वीता या शब्दातच खूपच अर्थ जपलेला आहे. तात्काळच मिळालेलं यश आपल्याला ह्या यशस्वीतेमधून चांगल्या गुरूंचा सहवास लाभावा आणि माझ्या ह्या सामाजिक पृथ्वीतळावरील अनेक काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या सगळ्या प्रश्नांची चर्चा मला माझ्या गुरूंकडे करता यावी अशी संधी कधी येईल का? हे शक्यच झालं ते की या माध्यमातून, यशस्वीतेच्या माध्यमातून आष्टीकर मॅडमच्या बुद्धीला परमेश्वरांनी साथ देऊन एवढे प्रश्न त्यांच्याकडे जणू काही माझ्याकडचे प्रश्न, अनेकांचे प्रश्न ते दिले आणि सरांच्या माध्यमाने ते सहज सुटत गेले, याचा मला खूप आनंद आहे. आणि अगदीच नाही तर शैक्षणिकदृष्ट्या असो किंवा सध्याच्या तरुण पिढीला मार्गदर्शन असो, सरांचा संपर्क आला, परिसराचा संपर्क येऊन लोखंडाचं सोनं बनतं, तसं सरांच्या संपर्कातून सगळ्यांचं सोनं बनतं. आणि हे खूप चांगले कर्म सरांच्या माध्यमातून या पृथ्वीतळावर होत आहेत. मग यामुळे मी तर सरांचे खूप खूप धन्यवाद आतुरालयाचे मानेन. अगदी त्यांनी दृष्टी दिली आहे, दृष्टिकोन दिला आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनासुद्धा त्यांनी अष्टपैलूच बनवलं आहे आणि ते हिरे सगळीकडे या समाजात चमकतात याची मला म्हणजे खात्री आहे. आणि सरांचं हे उत्तम कार्य सगळीकडे जास्तीत जास्त वेळ चालू राहो. यशस्वीतेचा कार्यक्रम बघायला विसरू नका, त्याचा उपयोग होईलच आणि होतोच होतो. धन्यवाद. थँक्यू मॅडम, आपण छान बोललात आणि आपले विषय मांडलेत. माधवी मॅडमना अनेकांनाही माहिती असेल की मॅडम खूप छान कविता लिहितात, तर त्यांना मी विनंती करीन की कृपया आपण व्यासपीठावरती येऊन आपण काही छान कविता आपल्या सगळ्यांसमोर या निमित्त सादर कराव्यात. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. माधवी मॅडम, विनंती करतो. नमस्कार. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळी स्त्री पुरुषाच्या मागे असली तर तो पुरुष जास्त त्याचे स्पार्क समाजाला मिळतात. तुम्ही पण बहुतेक सहमत असाल. एखादा आयुष्याचा टप्पा असतो, एखादी स्त्री त्याच्या मागे ठामपणे उभी असते. तो टप्पा पार होतो, ती स्त्री वेगळ्या वातावरणात जाते, पण पुरुषाच्या मागे दुसरी स्त्री पाठिंबा देण्यासाठी उभी असतेच असते. गोखले सरांचं नाव मोहन आहे, म्हणजे किती जणी मागे उभ्या असतील विचार करा तुम्ही. आणि त्यात ते देखणे आहेत म्हणून मला जरा टेन्शन कायम असतं. असो, पण आता लग्नाला 33 वर्ष झाली आहेत, 33 वर्ष झाली आणि त्यांना भेटून 34 वर्ष झाली. जसं मी म्हटलं, हा सगळा गमतीचा भाग होता. आज आपल्याकडे सदेह किंवा समाधीस्थ झालेले गुरु असतात. प्रत्येकाची इच्छा असते की आपले गुरु सदेह असले तर किती छान. प्रत्येकालाच लाभत नाही पण ते. पण आपल्याकडे एक अष्टीकरबाई, अनुराधा अष्टीकर, जर उत्तम क्वालिटीचं शिष्य जर तुम्हाला बघायचं असेल तर ते अष्टीकर मॅडम आहेत. म्हणजे गुरु घडवत असतो पण शिष्यालासुद्धा इच्छा पाहिजे घडायची. मी जास्तीत जास्त जर कोणाच्यावर कविता केल्या असतील तर त्या अष्टीकरबाईंवर केल्या आणि वेगवेगळ्या नात्यातून केल्या आहेत. त्यातली एक मला आवडलेली कविता मी आज सादर करते. त्या कवितेची एक खासियत अशी आहे, त्याची जर आद्याक्षरं तुम्ही बघितलीत तर अनुराधा जीव लग सखी अशा आद्याक्षरांनी सुरू होणारी ती कविता आहे. अखंड धावपळ करत असतेस, ऊर्जा तू आणतेस कुठून. अखंड धावपळ करत असतेस, ऊर्जा तू आणतेस कुठून. नुसतं काम करायचं म्हटलं तर ताकदीनिशी पडतेस तुटून. नुसतं काम करायचं म्हटलं तर ताकदीनिशी पडतेस तुटून. राब राब राबतेस, थकतेस, दमतेस, पण कळत नाही तुझ्याकडे पाहून. राब राब राबतेस, थकतेस, दमतेस, पण कळत नाही तुझ्याकडे पाहून. धावपळ गडबड कामाच्या ताणात जेवायचंही जातं राहून. शब्द किती मधाळ तुझे, पटकन पडतेस मोहात, पटकन पाडतेस मोहात. शब्द किती मधाळ तुझे, पटकन पाडतेस मोहात.
माणसं गोळा गोळा करून करून त्यांना घेऊन येतेस आतुरालयात. माणसं गोळा करून करून त्यांना घेऊन येतेस आतुरालयात. जीवनात काय दिलं तुला हे केव्हाच नाही कळलं. जीवनात काय दिलं तुला आम्ही हे केव्हाच नाही कळलं. वरवर असतेस शांत, आत मात्र श्रमांची इच्छा प्रबळ. सतत काहीतरी करायचे. लगबगीने येतेस कामावर, म्हणजे आतुरालयाचा फोन गेला की कुठेही येतात. पुणा, नाशिक, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, कुठेही लगबगीने येतेस कामावर. जाण्याच्या वेळेचंही नसतं भान. लगबगीने येतेस कामावर, जाण्याच्या वेळेचंही नसतं भान. गगनावर फडकवायची असते ना तुला आतुरालयाची शान. गगनावर फडकवायची असते ना तुला आतुरालयाची शान. सगळं सगळं जीवन आतुरालयाच्या लावतेस पणाला. सगळं तुझं जीवन आतुरालयाच्या लावतेस पणाला. आणि खिलाडू वृत्ती तुझी खूप काही शिकवून जाते आम्हाला, खूप काही शिकवून जाते आम्हाला. धन्यवाद. खूप छान एक वेगळं वळण आपण अनुभवलं. आणि या कविता ऐकण्याच्या प्रवासामध्ये आपण अष्टीकर मॅडम यांचं गुणगान देखील ऐकलं. आणि प्रत्येक बाब या कवितेतनं मांडलेली मॅडमनी सत्यच आहे. कारण आपण ज्यावेळेसही बघतो त्यावेळेस आपण आतुरालय नाव घेतल्यानंतर प्रामुख्याने आपल्याला दोन चेहरेच समोर येतात, गोखले सर आणि अष्टीकर मॅडम. फटा पोस्टर निकला हिरो. तर मेन जे चॅम्प्स असतात ते आपल्याला नेहमीच सर आणि मॅडम यांच्या स्वरूपातनं सातत्याने स्क्रीन दिसत असतात. आणि आय एम शुअर की सगळ्या जणांना ह्या कवितेमधनं बरंच काही पटलं असेलच, म्हणजे सगळंच सत्य होतं. चला मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रम पुढे नेण्याची. आणि या कार्यक्रमाला पुढे नेण्याखातर मी व्यासपीठावरती आमंत्रित करू इच्छितो गोखले सर व अष्टीकर मॅडम यांना. गोखले सर, अष्टीकर मॅडम, मी तुम्हाला विनंती करतो कृपया व्यासपीठावर यावे. नमस्कार. नमस्कार. चला तर, एक नवीन भाग, एक नवीन विषय, एक नवीन एपिसोड यशस्विताचा. मी विनंती करतो अष्टीकर मॅडम, आपण आपल्या हाती धुरा घ्यावी. आज बघूया आपला विषय कोणता असणार आहे. अष्टीकर मॅडम. थँक्यू मेघराजजी. नमस्कार. नमस्कार 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 मंडळी. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत असणारच. आज यशस्विताचा 75वा एपिसोड जो तुमच्यापर्यंत येतोय, आतुरतेने वाट बघताय ना? वा वा वा, खरंच 75वा एपिसोड. खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही. जितकं सातत्य आतुरालयाने हे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ठेवलंय ना, तेवढंच तुमचं पण कौतुक आहे बरं का. 75व्या एपिसोड पर्यंत सातत्याने तुम्ही ते भाग जे बघता आहात, खरंच एवढ्या मनापासून तुम्ही भाग बघितले, मनापासून त्यावर अभिप्राय दिला आणि त्यामुळेच आमचाही उत्साह वाढत गेला. दर रविवारी सकाळी 7 वाजता यशस्विता मोबाईलच्या स्क्रीनवर येणार म्हणजे येणारच. खूप मेहनत, खूप गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं अनेक जणांना त्याचा खूप फायदाही झाला. आज 75वा एपिसोड. 75. आपण असं म्हणतो ना की आयुष्यातल्या 75व्या वर्षाला, वयाला तसं खूप महत्व आहे ना. अच्छा, म्हणजे आता तुम्ही माणसाच्या 75वर येणार की काय? हा, मला असं तेच म्हणायचं आहे की माणसाची 75 ही जशी खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते, म्हणजे माणसाचं वय 100 पर्यंत असतं वगैरे, हा भाग आपण सोडून देऊया. यशस्विताचं वय इतकं छोटंसं नाहीये, त्यापेक्षा मोठं आहे. असंख्य लोक त्याला खूप भाग व्हावे असा आशीर्वाद देत आहेत. ते नक्कीच मोठं असणार आहे. पण जसं 75ला महत्व आहे तसं यशस्विताच्या 75ला पण असायला हवं ना. अगदी. हो हो सर, मग त्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारते. 75 साजरी होते, वय एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचतं, तेव्हा लोक थोडंसं स्वतःला म्हातार
असं म्हणायला सुरुवात करतात. साठीत वगैरे आजकाल म्हणत नाही, त्यामुळे साठी शांत वगैरे आपण बाजूला ठेवली आणि डायरेक्ट 75 साजरी करायला आलो. आपण असं म्हणूया की म्हातारपण आलं. आणि लोक असंही म्हणतात की म्हातारपण आणि बालपण दोन्ही सारखं असतं. खरंच असं काही असतं सर? छान मुद्दा, छान आहे तुमचा. आता जसं जोशी सरांनी म्हटलं की समुद्रातले एक एक मोती तुम्ही वेचता, शिंपले वेचता असं ते म्हणाले, आणि त्या मोत्याकडे बघून काही प्रश्न विचारता आणि मग त्याची उत्तरं दिली जातात. तसा एक शिंपला तुम्ही आता उचलला, पण तो वेगळाच आलाय. गुरु, शिष्य, भक्ती, देव, बीव याच्यापासून वेगळाच झाला. म्हातारपण आणि बालपण हे कॉमन फॅक्टर आहे की नेहमी असं होतं की म्हातारा झालं माणूस तर असं म्हणतो की लहानपण आलं त्यामुळे त्याला आठवत नाही, लहानपणासारखे चाळे करायला सुरुवात करतं. मग हे असं खरंच होतं, याचं कारण काय असेल? आज मी तुम्हाला याचं कारण सांगते. लहानपणी जसे काही संस्कार करण्याची पद्धत आहे, लहान मुलांवर अनेक तऱ्हेने संस्कार केले जातात. अगदी सुरुवात होते गर्भसंस्कारांपासून. तसंच ना वय वाढल्यानंतर काही विशिष्ट संस्कार करणं गरजेचं असतं. हे खरंच आज केले जातात का? जसं माणूस मोठा होत जातो तसं शांतीपाठ करणं हा खूप महत्वाचा भाग असतो. पण सर्वसाधारण लोकांच्या मते काय आहे तर ह्या काही शांती केली तर माणूस मरतो. त्या अनेक ठिकाणी बघा लोक असं सांगतात की माझी साठी शांत नको, 75 नको. का ते भीती असते मनामध्ये की हे जर काही केलं गेलं ना तर माणूस लवकर जातो. अरे बापरे. आता खरंच अशा गोष्टी होतात का? जसं मी आधीपासून सांगतोय की मी अनेक विद्वानांशी बोलतो. माझ्यापेक्षा खूप विद्वान लोक जगामध्ये आहेत आणि योग असा येतो की मी त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तर असंच एका विद्वानांनी सांगितलं की प्रत्येक वयामध्ये, म्हणजे हे वय कधी चालू होतं तर 50व्या वर्षी हे वय चालू होतं. तुम्ही वृद्ध काळाकडे वळत जाता. आता तुम्ही वृद्ध होताय हे मुळात तुम्ही ऍक्सेप्ट नाही करत. तुमचं रक्त अजूनही तरुण आहे, मन खूप तरुण आहे, त्यामुळे तुमच्याकडे फोर्स आहे, सगळं आहे. पण 25 वर्षाचे असताना ज्या तऱ्हेने धावू शकता त्या तऱ्हेने 50व्या वर्षी धावणं. मग तुम्हाला काय आहे, मन संतुलित करण्यासाठी, तुमची बुद्धी वाढ होण्यासाठी या शांतींचा उपयोग आहे. 50व्या वर्षापासून दर 5 वर्षांनी शांत करणं गरजेचं आहे. शांत केल्याने काय होतं, जो बाल वयामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या एवढ्या मोठ्या वयात होणार नाही. जे तो माणूस 80 वर्षाचा झाला ना, त्याने तुम्ही त्याची शांत करत असाल तर 80व्या वर्षी सुद्धा तो लहान मुलांसारखे चाळे करणार नाही. तो पूर्ण मॅच्युअर्ड असेल, बुद्धी त्याची त्या लेवलला असेल. पण हे न केल्याने काय होतं, बाल वयात जाणं होतं आणि ते चाळे सुरू होतात. मग काहीतरी बोलणं, काहीतरी कळी काढणं, चिडणं, हे सगळे भाग येतात. हे त्यामुळे येतात. आता जो काही समज आहे की शांत केल्यानंतर आपण जातो, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. शांत करणं ही फॅशन झाली आहे आणि या फॅशन मध्ये विधींना महत्व फार दिलंच नाहीये. लोक काय करतात तर गेट टुगेदर साजरा करतात. शांती पाठ करण्यापेक्षा आलेल्या लोकांना जेवायला कसं देऊ, त्यांचं समाधान कसं करू, मग मोठे हॉल घ्यायचे, एक समारंभ करायचा. आणि अशा याच्यात काय होतं तर लोकांची निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येऊ शकते. कारण हा सगळा शो बिझनेस आहे. पण हे सगळं न करता जर असा आपण विचार केला की शांत करायची आहे, ब्राह्मणांना बोलवा, विधियुक्त शांत करा, त्यांना त्यांची दक्षिणा द्या आणि सगळा विधी सकाळी जर सुरू केला तर 11:30-12 पर्यंत संपतो. दुपारी 12 वाजता सगळ्यांना जेवायला बोलवा. पण हेच जर लोक 10 वाजता आले
तर तो शांतीपाठ सुद्धा नीट होत नाही. कारण हे जे पौरोहित्य करणारे आलेले असतात यांच्याही ओळखीचे तिथे लोक असतात, त्यांच्या गप्पा सुरू होतात किंवा अन्य विषय यांच्याही डोक्यात येऊ शकतात. पण हे जर काही झालं नाही तर सगळे लोक कॉन्सन्ट्रेशन कशावर करतील, तर विधींवर. आणि याच्यासाठी मी म्हणेन की आधीचा आपला एपिसोड शोधून काढायला लागेल लोकांना थोडा, पण त्यावेळेला आपण एक भाग सांगितला होता की तुला करता. हा जर इथे रिलेट केला की तुला कशासाठी आहे, आता माझं सगळं संपलं आणि आता तुझ्यासाठी सगळं आहे म्हणून ती तुला आहे. मग अशा विचारांनी, अशा तऱ्हेने जर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर आपण म्हणू वय झालं तरी लहान मुलासारखे आपण वागणार नाही. किती सोपं गणित आहे. आणि तुम्ही म्हणाल खर्च सगळेच करता येतो, पण गेट टुगेदरला विधींसाठी खर्च करा. त्या ब्राह्मणांना त्यावेळेला दान देण्याची काही पद्धत आहे, ते दान द्या. तुमच्याकडनं द्यायला सुरुवात करा. 50 वर्ष सगळं घेतलंय, आता तरी द्यायला सुरुवात करा. आणि खरं म्हटलं तर आयुष्याचा आनंद तिथे सुरू होतो. खूप कमवलंय आयुष्यामध्ये, खूप लोक जमवली आहेत, आता फक्त वाटायचंय. आणि ही जेव्हा विचारसरणी सुरू होते की आता मला वाटायचंय, तेव्हा ती खरी तुला असते. क्या बात आहे, क्या बात आहे सर. अप्रतिम तुम्ही सांगितलं की आपण असं म्हणतो 60 बुद्धी नाठी झाली किंवा म्हातारपणी असेच चाळे सुरू होतात, लहानपणच असतं ते. पण आज या सगळ्या संकल्पना ज्या आपल्या मनात होत्या त्या संकल्पनांना सरांनी छान तऱ्हेने छेद दिलेला आहे. वास्तूमध्ये सुद्धा सर असंच आपल्याला सांगत असतात की प्रत्येक वयोगटातल्या माणसांनी त्या त्या तऱ्हेने वागावं. म्हणून नेमकं काय करावं आत्ता वास्तुशास्त्र सांगणार नाहीये बरं का. तुम्हाला असं वाटेल वा 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 वास्तूची टीप मिळते की काय ना. वास्तूची टीप मिळण्यासाठी वास्तूचं लेक्चर ऐकूया आपण. पण आता एवढंच सांगते की ज्या तऱ्हेने तिथे मार्गदर्शन आहे त्याच तऱ्हेने आज किती छान सांगितलं सरांनी. आपण 50व्या वर्षापासून वाढदिवस आणखीनच थाटात करायला सुरुवात करतो का, 50शी आली म्हणून. पण खरंच त्याबरोबर प्रत्येक 5 वर्षांनी जर आपण शांती करत गेलो तर आपल्याला भान येत राहील की आत्ता मी एवढ्या वर्षांचा झालो, आत्ता माझ्यामध्ये ही प्रगल्भता येणं अपेक्षित आहे. तेच तर सरांनी सांगितलंय. वयाप्रमाणे प्रगल्भता येणं हेच खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. आणि त्याचंच मार्गदर्शन आज सरांनी दिलेलं आहे की त्या त्या वयाप्रमाणे वागा, म्हणजे कोणी आपल्याला म्हणणार नाही 60 बुद्धी नाठी झाली आहे किंवा म्हातारपणामध्ये असंच होणार, अरे ते लहानपणच असतं पुन्हाच. नाही, लहानपण नसतं ते. उलट तुम्ही इतके मॅच्युअर्ड व्हायला हवे आहात, तुमचा प्रत्येकाला आधार वाटायला हवाय. अगदी खरंय. आपण जर जुन्या लोकांचा विचार केला ना तर ते अजूनही दुसऱ्याला आधार द्यायला तयार असतात. रस्त्यामध्ये ते जर धडपडले आणि त्यांचा कोणी हात धरला तर सगळ्यांनाच हा अनुभव असेल की ते हात चक्क झटकून देतात. म्हणजे त्यांचा आजही विचार असा आहे ना की तू काय मला आधार देणार, मी आता त्याच्या पलीकडे निघून गेलोय, मी आधार देतो, चल तुला. ही जी व्हील पॉवर, हा जो कॉन्फिडन्स त्यांच्याकडे मिळतो तो शांतीपाठाने मिळतो. आणि फरक काय आहे तर दर 5 वर्ष. तुम्हाला सांगतो, माझ्या माहितीत एक ग्रस्त होते, संपर्कात आले होते, आपलं काही विषय बोलणं हे त्यांनी ऐकलं. आणि एक दिवस त्यांचा वाढदिवस होता 50वा. म्हणून मी त्यांना फोन केला की आज काय विशेष. तर ते म्हणाले की आमचे सर नेहमी सांगतात जेवणा खाण्याचा विशेष नको, समारंभाचा विशेष नको, अध्यात्माचा विशेष असला पाहिजे. येस. मग ह्याच्यामध्ये आज मी असा संकल्प केलाय की आजपासून रोज मी 11 माळा जप करेन. आणि म्हणाले की याच्या पुढे प्रत्येक वर्ष जितक्या माळा वाढवता येतील तितक्या वाढवत जाईल. खूप छान.
माझ्या हातनं एक वेगळी सेवा होऊ शकेल. कारण आता माझ्याकडे वेळ वाढणार आहे. अजून काही वर्षांनी मी रिटायर होणार आहे. घरी बसून मी काय करणार? त्यावेळेला मी 21 माळा सुद्धा करू शकतो किंवा त्या पुढे जाऊन 51 माळा पण करू शकतो. मग रोज ह्या तऱ्हेने काही करून जाणं ही किती मोठी गोष्ट होऊ शकते. आज आपण म्हणतो वाढदिवस आहे तर कोणत्या हॉटेलात जाऊन जेवायचं आहे किंवा घरी किती जणांना बोलून सेलिब्रेशन करायचं आहे. याच्याऐवजी आपण म्हणतो काही विशिष्ट टप्प्यांवर जर तुम्ही शांत करून घेतली तर तुम्ही निश्चित शांत होऊ शकाल. क्या बात, क्या बात. खूपच छान मार्गदर्शन आजच्या ह्या 75च्या निमित्ताने सरांनी दिलेलं आहे. केवळ शांत करणं एवढंच ते सांगत नाहीयेत, तर त्याच बरोबरीने असं सांगतायत की आध्यात्मिक प्रगती सुद्धा आता व्हायला हवी आहे. म्हणजेच काय, तर पुढचा जो सगळ्यात मोठा प्रवास होणार आहे त्या प्रवासासाठीची करन्सी जमवण्याचा हा भाग आहे. नामस्मरण त्या वाढदिवसाला वाढवत नेणं खूप मोठं मार्गदर्शन झालंय बरं का आज आपल्याला या 75च्या निमित्ताने. मला असं वाटतं की आपल्या मनातले सगळे जे संभ्रम आहेत, जे असं आपण मनाची भलावण करून घेतो की म्हातारपणी असं आपण वागू शकतो, कारण ते परतचं लहानपण आहे, आज हे सगळं पुसलं जाईल आणि आम्ही प्रगल्भतेने वागायला सुरुवात करू. मनापासून अध्यात्म करायला सुरुवात करू. मनापासून इतरांचा आधार होण्याचा प्रयत्न करूया ना. जमणार आहे ना सहज. चला तर तुमच्या सगळ्यांच्या या प्रयत्नांना खूप खूप शुभेच्छा. पुढच्या रविवारी 76व्या भागामध्ये परत आपण नवीन प्रश्नासह सरांना भेटणार आहोतच. धन्यवाद.